प्रिय भक्तांनो, श्रावण महिना चालू होणार आहे. अशात चारही बाजूला महादेवाचीच गुंज असणार आहे. अशामध्ये आपण गुजरातच्या पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथची कथा पाहणार आहोत आणि अशामध्ये आपण गुजरातच्या पहिल्या ज्योतिर्लिंग सोमनाथची कथा पाहून महादेवाच्या कृपेचे पात्र बनूया. तर चला मग भक्तांनो, या पहिल्या गुजरातच्या सोमनाथच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून आपण या कथेला सुरू करूया. आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच्याच बेल आयकॉनवर क्लिक सुद्धा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन माहितीचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील. पत्थर पूजे हरी मिले, पत्थर पूजे हरी मिले, तो मैं पूजू पहाड़, तो मैं पूजू पहाड़, जब मन में है महादेव, जब मन में है महादेव, तो काहे लगाओ पुकार, तो काहे लगाओ पुकार. ओम नमः शिवाय. सोमनाथ मंदिराशी संबंधित कथा खूप प्राचीन आणि अद्वितीय आहे. पौराणिक कथानुसार सोम किंवा चंद्राने राजा दक्षच्या 27 मुलींशी लग्न केले होते, पण त्याने फक्त एकाच पत्नीवर सर्वात जास्त प्रेम केले. आपल्या इतर मुलींवर होणारा हा अन्याय पाहून राजा दक्षाने त्याला शाप दिला की आजपासून तुमची चमक आणि तेज हळूहळू संपेल. यानंतर चंद्रदेवाची चमक प्रत्येक दुसऱ्या दिवशी कमी होऊ लागली. राजा दक्षाच्या शापाने व्याकुळ झालेल्या सोमने शिवपूजेला सुरुवात केली. भगवान शिवाने सोमाच्या उपासनेने प्रसन्न होऊन त्याला दक्षाच्या शापातून मुक्त केले. शापातून मुक्त होऊन दक्षाच्या शापातून मुक्त होऊन राजा सोमचंद्राने या ठिकाणी भगवान शिवाचे मंदिर बांधले आणि मंदिराला सोमनाथ मंदिर असे नाव देण्यात आले. तेव्हापासून हे मंदिर भारतासह जगभरात प्रसिद्ध झाले. चला पाहूया थोडक्यात सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा इतिहास. असे मानले जाते की सोमनाथ मंदिर स्वतः चंद्रदेव सोमराज यांनी बांधले होते. ऋग्वेदात त्यांचा उल्लेख आहे. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की गुजरातमधील वेरावळ बंदरात असलेल्या सोमनाथ मंदिराचा गौरव आणि कीर्ती दूरवर पसरली होती. त्यांचा उल्लेख अरब प्रवासी अलब बिरुनीने त्यांच्या प्रवास वर्णनात केला होता, ज्याच्या प्रभावाने महमूद गझनवीने आपल्या 5000 सैनिकांसह 1024 मध्ये सोमनाथ मंदिरावर हल्ला केला आणि त्याची मालमत्ता लुटली आणि मंदिर पूर्णपणे नष्ट केले. त्या काळात सुमारे 50,000 लोक सोमनाथ मंदिराच्या आत पूजा करत होते. गझनवीने सर्व लोकांना ठार मारले आणि लुटलेली मालमत्ता घेऊन पळून गेले. यानंतर गुजरातचा राजा भीम आणि माळव्याचा राजा भोज याने त्याची पुनर्बांधणी केली. 1297 मध्ये जेव्हा दिल्ली सल्तनताने गुजरात काबीज केले तेव्हा सोमनाथ मंदिर पाचव्यांदा पाडण्यात आले. मुघल सम्राट औरंगजेबाने 1702 मध्ये आदेश दिला की सोमनाथ मंदिरात हिंदूंनी पुन्हा पूजा केली तर ती पूर्णपणे पाळली जाईल. अखेरीस त्यांनी 1706 मध्ये पुन्हा सोमनाथ मंदिर पाडले. सोमनाथ मंदिर उभे आहे ते भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी बांधले आणि भारताचे राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी 1 डिसेंबर 1995 रोजी राष्ट्राला समर्पित केले. त्यांनो, सोमनाथ मंदिर हे एकमेव असे मंदिर आहे की 17 वेळा नष्ट झाल्यावरती सुद्धा सोमनाथ मंदिर आज आपल्या समोर आहे. तर भक्तांनो, आज आपण कथा आणि माहिती पाहिली आहे 17 वेळा नष्ट झालेल्या सोमनाथ मंदिराची. कमेंट्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. थँक्यू व्हेरी मच. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.